मात्र काल रात्री गिरीश महाजन असं म्हणाले की अनावधानानं माझ्याकडून आंबेडकरांचं नाव जे आहे ते करण्याचा उल्लेख राहून गेला, त्यावरती एवढं काही करण्याची गरज नव्हती असं थेट त्यांचं विधान होतं. ते विसरले की ते ज्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्या संघटनेचीच भूमिका आहे की आंबेडकरांना विरोध करा, आणि हिंदू कोड बिलाला विरोध करणारं ही गिरीश महाजन यांची RSS ही संघटना आहे. त्याच्यामुळे आणि गिरीश महाजन आणि त्यांची संघटना ही मनुवादी आहे. त्याच्यामुळे स्त्रियांचा अधिकार डावलते. भारतातल्या अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या असं म्हणतात की बाबा आम्हाला असणारा अधिकार जो आहे तो हिंदू कोड बिल आलं म्हणून मिळाला, आणि म्हणून आमच्या अधिकाराचं जर हकदार कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यामुळे ते नेहमी वारंवार हे करतात किंवा तुम्ही उल्लेख केला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असं अनावधानाने बिनावधानाने काही नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जाणून बुजून हे जाणीवपूर्वक आहे असं मी मानतो. पण काय हेतू काय साध्य करायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही, तुम्ही असं म्हणताय की अनावधान मनुवाद लावायचा असेल तर आंबेडकरवाद हटवला पाहिजे. आता तो हटवायचा असेल तर म्हणून त्यांची भूमिका संविधान बदला, ते त्याच्यातला हा एक भाग आहे असं आम्ही मानतो.